नमस्कार यूट्यूब फॅमिली. पुणेकरांसाठी मोठी बातमी. म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाहीर. 2 BHK घेण्याची सुवर्ण संधी. चला तर कुठली आहे तारीख ती आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने मार्च 2026 मध्ये सुमारे 3000 नवीन परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी काढण्याची घोषणा केली आहे. ही लॉटरी चिखली, ताथवडे, वाकळ, लोहगाव, मुंडवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर, पुनावळे आदी परिसरातील प्रकल्पांचा या योजनेत समावेश आहे. विविध प्रकल्पांमध्ये भिन्न क्षेत्रफळ, किंमत व सुविधा उपलब्ध असल्याने अर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे. पुणे म्हाडा मंडळाने विविध गृहनिर्माण योजनांमधील शिल्लक राहिलेल्या 295 सदनिकांसाठी विशेष म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड योजना जाहीर केली आहे. चला तर या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. पुणे म्हाडा लॉटरीची ऑनलाईन नोंदणी 4 मे 2026 सकाळी 11:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. नोंदणीचे पोर्टल bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर करू शकता. तसेच या ठिकाणी कशी असेल घरांची उपलब्धता आणि ठिकाण पाहू शकता. ही योजना प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रासाठी आहे. या लॉटरीसाठी एकूण सदनिका 295 असणार आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्र 113 सदनिका असून पिंपरी चिंचवडचे क्षेत्र 182 सदनिका आहेत. तसेच घरांचे प्रकार यात 1 RK, 1 BHK आणि 2 BHK अशा विविध प्रकारच्या घरांचा समावेश आहे. अर्जाचे शुल्क आणि अनामत रक्कम म्हणजे EMD असून अर्जाचे शुल्क 600 अधिक 108 म्हणजे 18% GST ते 708 रुपये की जे परतावा नसणार आहे. अनामत रक्कम म्हणजे EMD आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS आणि अल्प उत्पन्न गटातील म्हणजे LIG यांना 20,000 निश्चित करण्यात आली आहे. एकूण सुरुवातीचा भरणा 20,708 इतकी आहे. अर्जदाराचे वय म्हणजे किमान 18 वर्षे पूर्ण असावे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा किमान 15 वर्षाचा रहिवासी असावा की ज्यांना डोमिसाइल प्रमाणपत्र आवश्यक आहे. ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना असल्याने जे अर्जदार आधी नोंदणी करून अनामत रक्कम भरतील त्यांना सदनिका वाटपात प्राधान्य दिले जाईल. संपर्क आणि मदत केंद्र देखील उपलब्ध आहेत.